तर पाठीमागच्या तासाला आपण हायर परचेस सिस्टम हा टॉपिक या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याच्या जर्नल एंट्रीज थेरॉटिकल पार्ट झालेला आहे. मला वाटतं पाठीमाग इंटरेस्ट कॅल्क्युलेशनचा टेबल मी आपल्याला पाठवला होता. त्याच्यामध्ये काही आवाजाचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आता परत एकदा आपण कॅल्क्युलेशन टेबल आणि विथ मेथडनुसार प्रॉब्लेम बघणार आहोत. तर मेथड ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेशन जर्नल एंट्रीचा भाग झाल्यानंतर ज्यावेळी परीक्षेला आपल्याला प्रॉब्लेम येईल किंवा आपल्याला ज्यावेळी प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रथम कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट हे करावं लागेल आणि कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट केल्यानंतर मग जर्नल एंट्रीज किंवा लेजर अकाउंट आपल्याला तयार करता येईल. आता याच्यामध्ये 5 मेथड आहेत हायर परचेस सिस्टममध्ये. हे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिली जी मेथड आहे फेन कॅश प्राईस, रेट ऑफ इंटरेस्ट आणि इन्स्टॉलमेंट आर गिवन सेपरेटली. म्हणजे प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट रेट दिला जातो, इन्स्टॉलमेंट दिला जातो, अमाऊंट दिली जाते, त्याच्यानंतर कॅश प्राईस दिली जाते, हे सगळं दिलं जातं. त्यावेळी त्याला सिम्पल मेथड म्हणजे सगळी माहिती दिलेली आहे असं समजून आपल्याला सिम्पल मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवता येईल. आता या ठिकाणी पहिली जी मेथड आहे त्यामध्ये फेन कॅश प्राईस, ॲसिड, रेट ऑफ इंटरेस्ट, परचेस्ड, इन्स्टॉलमेंट आर गिवन इन द प्रॉब्लेम. इन दॅट केस कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इज व्हेरी सिम्पल. इंटरेस्ट ॲट ए गिवन रेट इज कॅल्क्युलेटेड ऑन आउटस्टँडिंग बॅलन्स. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना आउटस्टँडिंग बॅलन्स म्हणजे जी देय रक्कम द्यायची आहे हायर परचेसरनं, ज्या हप्त्याच्या वेळी हप्ता दिलेला आहे आणि बाकीची राहिलेली जी अमाऊंट आहे प्रत्येक वर्षाला येणार आहे तर ती प्रत्येक वर्षाचा बॅलन्स म्हणजेच आउटस्टँडिंग बॅलन्स ऑफ कॅश प्राईस ॲट बिगिनिंग ऑफ द ईच इयर. द इंटरेस्ट फॉर द फायनल पिरियड शुड बी टेकन ॲज डिफरन्स बिटवीन कॅश प्राईस आउटस्टँडिंग ॲट द एंड ऑफ दॅट पिरियड अँड द अमाऊंट इन्स्टॉलमेंट. द फॉलोइंग एक्झाम्पल आर इलिस्ट्रेट दिस मेथड. आता खाली त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी आउटस्टँडिंग बॅलन्सवर इंटरेस्ट प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जो आउटस्टँडिंग बॅलन्स येणार आहे त्याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. इंटरेस्ट रेट दिला जाईल, तो इंटरेस्ट रेट आउटस्टँडिंग बॅलन्सवर काढायचा आहे. आता प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे बघा. ऑन 1 एप्रिल 2015 संतोष परचेस्ड ए मशीन फ्रॉम आनंद हू कॅश प्राईस इज ₹27,300. ₹6,000 is paid at the signing of the contract and the balance is to be paid 4 installment of ₹6,000 each. The rate of interest is being 5% PA means per annum. Find out amount interest include each installment. तर प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये इंटरेस्ट किती आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आता संतोषनं परचेस केलेला आहे म्हणजे संतोष हा हायर परचेसर आहे, आनंदकडून परचेस केलेला आहे म्हणजे आनंद हा हायर व्हेंडर आहे, सेलर आहे. या ठिकाणी कॅश प्राईस म्हणजे त्या ॲसेटची मूळ किंमत ही ₹27,300 आहे म्हणजे मूळ किंमत. त्याच्यामध्ये ₹6,000 इज पेड ॲट द सायनिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, करार झालेला आहे त्यावेळी ₹6,000 या ठिकाणी ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे कॅश डाऊन पेमेंट पेड केलेलं आहे आणि बॅलन्स राहिलेले जे 4 हप्ते आहेत ते 6,000 प्रमाणे 24,000 ₹6,000 ₹6,000चा एक हप्ता असा 4 हप्त्याचे जवळजवळ ₹24,000 पेड करायचे. द रेट ऑफ इंटरेस्ट इज बिंग 5% PA. इंटरेस्ट रेट हा 5% पर ॲनम आहे. आता प्रॉब्लेम सोडवत असताना काय करायचं आहे, गिवन म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये ते उत्तर लिहिताना कॅल्क्युलेशनच्या टेबलच्या अगोदर त्या ठिकाणी गिवन तुम्ही लिहून घ्यायचं आहे, लिहून काढायचं आहे की कॅश प्राईस 27,300, कॅश डाऊन पेमेंट म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट 6,000, इन्स्टॉलमेंट 6,000 × 4 इन्स्टॉलमेंट 4 इन्स्टॉलमेंट आहेत आणि इंटरेस्ट रेट ॲट 5% PA. ह्या ठिकाणी डिप्रिसिएशन रेट काय दिलेलं नाही. आता कॅल्क्युलेशन इंटरेस्ट टेबल बघा. या ठिकाणी डेट कॉलम एक पहिला आहे, दुसरा आहे हायर परचेस प्राईस आहे, तिसरा आहे कॅश प्राईस आहे, चौथा इंटरेस्ट आहे आणि पाचवा आहे तो आउटस्टँडिंग बॅलन्स कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता 1/4/2015ला काय झालेलं आहे, सायनिंग ऑन द कॉन्ट्रॅक्ट करार झालेला आहे, त्यांचा करार झालेला आहे.
आणि करार होत असताना 6,000 ॲडव्हान्स पेमेंट पेड केले म्हणून हायर परचेस प्राईसमध्ये 6,000 घेतलेले आहेत. आता कॅश प्राईसमधून 6,000 वजा होणार म्हणून कॅश प्राईस कॉलममध्ये 6,000 दाखवलेले आहेत. या ठिकाणी इंटरेस्ट कॉलममध्ये डॅश आहे कारण सुरुवात आहे, वर्ष पूर्ण झालेलं नाही, त्यामुळं इंटरेस्ट येणार नाही. आउटस्टँडिंग बॅलन्ससुद्धा या ठिकाणी येणार नाही. आउटस्टँडिंग बॅलन्स मात्र त्या ठिकाणी घेतला तरी चालेल की 24,000 जरी दाखवला तरीसुद्धा चालतो, पण इथं या ठिकाणी घ्यायचं नाही. नंतर 31/3/2016 आता 4 हप्ते म्हणजे 1/4/15ला ॲग्रीमेंट झालेला आहे. म्हणजे 31/3/16, 31/3/17, 31/3/18 आणि 31/3/19 असे 4 हप्ते या ठिकाणी पाडलेले आहेत 4 वर्षामध्ये. म्हणजे ॲन्युअल हप्ता द्यायचा आहे. प्रत्येक ॲन्युअल हप्ता 6,000चा आहे म्हणून हायर परचेस प्राईसमध्ये 6,000, 6,000, 6,000 आणि 6,000 असे दाखवलेले आहेत. पहिलं जे पेमेंट आहे ते ॲडव्हान्स पेमेंट आहे. असे टोटल मिळून 30,000 रुपये या ठिकाणी हायर परचेस प्राईस दिलेले किंवा आलेले आहे. आता हायर परचेस प्राईस 30,000 आली, कॅश प्राईस ही 27,300 आहे. ह्या दोघांच्या मधला डिफरन्स आहे, फरक ते 2,700 रुपये इंटरेस्ट कॉलमच्या टोटल ठिकाणी आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी काय करायचं बघा की 6,000 पहिला हप्ता दिलेला आहे. 31/3/16चं कॅल्क्युलेशन आपण बघूया. 31/3/16ला 6,000 या ठिकाणी दिलेले आहेत. आता आउटस्टँडिंग बॅलन्स हा म्हणजे टोटल 27,300मधून 6,000 गेले. 27,300मधून इथं आउटस्टँडिंग बॅलन्सला कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे की 27,300मधून 6,000 पहिला हप्ता द्यायचा आहे. म्हणजे त्या तारखेला 31/3/16ला 21,300 रुपये आउटस्टँडिंग बॅलन्स येतो. आता त्याच वर्षी 21,300वर 5% इंटरेस्ट इन्क्लूड असणार आहे. म्हणजे 21,300वर 5% इंटरेस्ट हे 4,935 रुपये येतं. म्हणजे 6,000मधून 4,900 इंटरेस्ट रेट 5% आहे. म्हणजे 21,300वर 5% इंटरेस्ट हे 1,065 रुपये येतं आहे. 21,300वर 5% 1,065 रुपये म्हणजे 6,000मधून 1,065 वजा केले इंटरेस्ट, तर त्या वर्षाचा निव्वळ हप्ता मुद्दल हप्ता हा 4,935 रुपये येतो. म्हणजे 1,065 रुपये इंटरेस्ट आलं. 21,300वरती त्याच तारखेला त्याच पहिल्या हप्त्याचा आउटस्टँडिंग बॅलन्सवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे ते 5% आहे. म्हणजे 21,300वर 5% 1,065 रुपये येतात. 6,000मधून 1,065 रुपये वजा केले 4,935 रुपये कॅश प्राईस येते. नेक्स्ट 31/3/2017ला 6,000 हप्ता भागवलेला आहे. आता ह्या ठिकाणी सुद्धा असंच करायचं आहे की पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स हा 21,300 रुपये आहे. आता 21,300 पुढच्या 31/3/17ला 21,300मधून वजा पाठीमागच्या वर्षाची नेट कॅश प्राईस 4,935 रुपये ती वजा केली की 16,365 रुपये या ठिकाणी 16,365 रुपये या ठिकाणी आउटस्टँडिंग बॅलन्स 31/3/17ला आहे. म्हणजे 16,365वर 5% इंटरेस्ट चार्ज केलं तर 818 रुपये येतात. म्हणजे 6,000मधून 818 वजा केले की 5,182 रुपये कॅश प्राईस येईल. तसं नेक्स्ट इयरला 31/3/18ला परत काय करायचं आहे, पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स 16,365 रुपये वजा पाठीमागच्या वर्षाची कॅश प्राईस 5,182 रुपये. म्हणजे 16,365मधून 5,182 वजा झाले, राहिले 11,183 रुपये राहिले. त्याच्यावर 11,183वर 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं तर ह्या ठिकाणी 559 रुपये हे 31/3/18चे इंटरेस्ट येतं आहे. म्हणजे 6,000मधून 559 रुपये वजा केले तर 5,441 रुपये ही कॅश प्राईस आली. आता 31/3/18 नंतर 31/3/19 जे आता आउटस्टँडिंग बॅलन्स बघायचं आहे की आउटस्टँडिंग बॅलन्स या ठिकाणी किती राहिलेलं आहे बघा. 11,183मधून 5,441 पाठीमागच्या वर्षाचा कॅश प्राईस वजा केली तर आउटस्टँडिंग बॅलन्स 5,742 रुपये येते. आता 5,742 रुपये ही आउटस्टँडिंग बॅलन्स पुढच्या वर्षी आपल्याला हप्ता नील करायचा आहे. म्हणजे पुढच्या वर्षाचं इंटरेस्ट रेट आहे 31/3/19चा, तो इंटरेस्ट रेटप्रमाणे 5% आउटस्टँडिंग बॅलन्सवर न घेता फरक काढायचा आहे. फरक काढत असताना काय करायचं आहे, पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स 11,183
₹83, त्यातून वजा ₹5,441 पाठीमागच्या वर्षाची कॅश प्राईस काढायची आहे. म्हणजे आउटस्टँडिंग बॅलन्स हा कॅश प्राईसमध्ये किती येतो? ₹5,742 येतो. आता 5,742, 6,000मधून ₹5,742 वजा केले, ₹258 इंटरेस्ट येतं. म्हणजे 5,742 प्लस 258 केलं तर 6,000 येतात. म्हणजे थोडक्यात शेवटचा हप्ता या ठिकाणी नील झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या टेबलमध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेट कसं केलेलं आहे हा भाग तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये टोटल इंटरेस्ट 2,700 येतं टोटल केल्यानंतर, कॅश प्राईस टोटल केल्यानंतर 27,300 येते आणि हायर परचेस प्राईस ही 30,000 येते. अशा प्रकारे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना प्रत्येक वर्षाचा या ठिकाणी आउटस्टँडिंग बॅलन्स काढायचा आहे. मात्र शेवटच्या वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स काढत असताना पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स वजा पाठीमागच्या वर्षाचंच कॅश प्राईस वजा केली तर चालू वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स मिळतो. तो हप्त्यामधून काय करायचा आहे? हप्ता वजा कॅश प्राईस किंवा आउटस्टँडिंग बॅलन्स येणारा फरक म्हणजे तो काय असणार आहे? इंटरेस्ट असणार आहे. तर अशा पद्धतीनं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन हे प्रथम सिम्पल मेथडमध्ये करायचं आहे. याच्यामध्ये 6 कॅश प्राईसचा टेबल, हे टेबल जे आहेत ते टेबल फॉर्म्युल्यामध्ये बसतात. बघा, हायर परचेस प्राईस जर कॅश प्राईस प्लस इंटरेस्ट केलं तर 30,000 येतात. म्हणजे 27,300 प्लस 2,700 केले की हायर परचेस प्राईस 30,000 येते. 30,000 वजा 27,300 म्हणजे हायर परचेस प्राईस वजा कॅश प्राईस केली तर ₹2,700 इंटरेस्ट येतं. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे किंवा नाही हे तुम्हाला सोडवल्यानंतर लगेच बघू शकता. त्याच्यावरून प्रॉब्लेम बरोबर आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखता येतं. तर अशा सिम्पल मेथडनुसार, सिम्पल मेथडमध्ये अकाउंटिंग बदलत नाही किंवा लेजर अकाउंट बदलत नाहीत. आहे तेच अकाउंटिंग, आहे तेच लेजर अकाउंट या ठिकाणी राहतं, फक्त कॅल्क्युलेशन बदलेल. आता ए म्हणजे पहिली मेथड. आता दुसऱ्या मेथड कुठली आहे बघा, व्हेन कॅश प्राईस अँड रेट ऑफ इंटरेस्ट गिवन. फक्त कॅश प्राईस आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. हायर परचेस प्राईस इज नॉट गिवन. म्हणजे हायर परचेस प्राईस दिलेली नाही. वर जशी हायर परचेस प्राईस आपण काढलेले म्हणजे कॅश डाऊन पेमेंट प्लस हप्ते केले ₹30,000 आपले या ठिकाणी हायर परचेस प्राईस येते. पण काही प्रॉब्लेममध्ये हायर परचेस प्राईस दिली जात नाही. सिम्पल मेथडमध्ये सगळंच दिलं जातं. पण ह्या ठिकाणी कसा प्रॉब्लेम सोडवायचा आहे हा भाग आपण इथं बघणार आहे. आता ह्यात दिलं आहे बघा, कॅश प्राईस ऑफ ॲन ॲसिड परचेस्ड रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन बट हायर परचेस प्राइसेस आर नॉट गिवन. हायर परचेस प्राइस दिलेली नाही. अंडर दिस मेथड द कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इज डन ऑन द आउटस्टँडिंग कॅश प्राइस ऑफ द ॲसिड and the interest amount so arrived is added in cash portion of the asset. Total cash portion of the interest outstanding is taken as the higher purchase price for the period. त्याचं खाली उदाहरण दिलेलं आहे बघा. आता या ठिकाणी काय करायचं आहे, कॅश प्राईसमध्ये प्लस इंटरेस्ट केलं की या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे ते हायर परचेस प्राईस येते. ह्या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे, अजय परचेस्ड ए मशीन ऑन 1 एप्रिल 2016 फ्रॉम विजय अंडर हायर परचेस सिस्टम. द कॅश प्राइस ऑफ द मशीन वॉज ₹74,000. ॲज पर द ॲग्रीमेंट अजय हॅज टू पे 14,000 कॅश डाऊन अँड रिमेनिंग अमाऊंट इन 3 इक्वल इन्स्टॉलमेंट ऑफ 20,000 each. The rate of interest being charged at 10% PA. Find out the higher purchase price of the machine and they calculate amount of the interest include each installment. म्हणजे प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये किती इंटरेस्ट आहे ते या ठिकाणी काढायचं आहे. अजय हा हायर परचेसर आहे. 1 एप्रिल 2016ला आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्यानं मशिनरी विजयकडून परचेस केलेलं आहे. म्हणजे विजय हा हायर व्हेंडर आहे. द कॅश प्राईस मशीनची मूळ किंमत ही 74 आहे. ॲज पर ॲग्रीमेंट अजय हॅज 14,000 डाऊन पेमेंट म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट या ठिकाणी ₹14,000 पेड केलेलं आहे. 14,000 ॲडव्हान्स पेमेंट पेड केल्यानंतर बाकीचे राहिलेले हप्ते आहेत ते 20,000चे 3 हप्ते या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे 20 त्रिक 60 आणि हे 14 म्हणजे ₹74,000 कॅश प्राईस झाली. या ठिकाणी हायर परचेस प्राईस आपल्याला काढायची आहे. इंटरेस्ट मात्र 10% त्या इन्स्टॉलमेंटमध्ये आहे. तर कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर बघा पुढं दिलेलं आहे बघा. आता ह्या ठिकाणी टेबल दिलेलं आहे की डेट आहे 1/4/16ला त्याने ॲग्रीमेंट केलेलं आहे.
14,000 हायर परचेस प्राईसमध्ये 14 येतात. त्याच्यानंतर कॅश प्राईसमध्ये 14,000 कॅश प्राईस पेड केल्या, इंटरेस्ट आउटस्टँडिंग बॅलन्स येणार नाही. त्याच्यानंतर 31/3/2017ला डायरेक्ट 26,000 रुपये हप्ता. आता ह्या ठिकाणी बघा इक्वल कॅश प्राईस आहे, म्हणजे थोडक्यात सिम्पल टू मेथड आहे, ही दुसरी मेथड आहे. याच्यामध्ये 20,000चे 3 हप्ते केलेले आहेत. म्हणजे कॅश प्राईसमध्ये आपण पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये हायर परचेसचे समान हप्ते आले होते, परंतु कॅश प्राईसचं 20,000 पेड करायचे आहेत. आता 20,000 पेड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस इंटरेस्ट सांगितलेला आहे, म्हणजे हप्ता प्लस इंटरेस्ट असं दिलेलं आहे, इन्क्ल्युडेड नाही. इन्स्टॉलमेंट इन्क्ल्युडेड इन इंटरेस्ट असं प्रॉब्लेममध्ये सांगितलं तर त्या ठिकाणी हप्ता तुमचा हायर परचेस प्राईस समान येईल, कॅश प्राईस बदलेल. मात्र ह्या ठिकाणी सांगितलं आहे की कॅश प्राईस प्लस इंटरेस्ट आहे, म्हणजे 20,000 ही कॅश प्राईस आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट प्लस करून अमाऊंट काढायची आहे. तर पहिल्या वर्षी बघा 74,000 रुपये कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग बॅलन्सच्या कॉलममध्ये बघितलं आपण की 74,000 रुपये या ठिकाणी दिसतात. 74,000 वजा 14,000 पेड केलेले आहेत. 31 कधी पेड केलेले आहेत? 31/3/17ला, म्हणजे 74 वजा 14 60,000 रुपये या ठिकाणी आउटस्टँडिंग बॅलन्स राहतो. 60,000वरती प्लस 10% म्हणजे 6,000 इंटरेस्ट येईल. इंटरेस्ट कॉलममध्ये 6,000 घेतले, या ठिकाणी कॅश प्राईस प्लस इंटरेस्ट असे मिळून टोटल 26,000 रुपये हायर परचेस प्राईस येईल. तसंच सेम नेक्स्ट इयरला काय करायचं आहे बघा, पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग बॅलन्स 60,000 आहे, तो 60,000 वजा 31/3/18चा बॅलन्स ह्या ठिकाणी आउटस्टँडिंग बॅलन्स 60,000 आहे. 60,000मधून 20,000 कॅश प्राईस वजा केली तर 40,000 येतात. 40,000वरती 10% इंटरेस्ट 4,000 इंटरेस्ट येईल. आता 4,000 20,000 प्लस 4,000 करायचं आहे. पाठीमागच्या मेथडमध्ये आपण काय करत होतो, 20,000 वजा 4,000, पण या ठिकाणी काय करायचं आहे, इंटरेस्ट हे इन्स्टॉलमेंटमध्ये प्लस आहे, इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट असा प्रॉब्लेम आहे, म्हणून 20,000 प्लस 4,000 हायर परचेस प्राईस कॉलममध्ये 24,000 येईल, इन्स्टॉलमेंट कॉलममध्ये 24,000 येईल. परत काय करायचं आहे बघा, नेक्स्ट इयरला लास्ट इयरला आउटस्टँडिंग बॅलन्स काढायचा आहे. 40,000 आउटस्टँडिंग बॅलन्स राहिला, 40मधून 20 गेले, राहिले 20,000 रुपये, म्हणजे 20,000. आता शेवटचा हप्ता मेथड दुसरी आहे, सिम्पल टू मेथड आहे, त्यामुळे 20,000वरती परत शेवटच्या हप्त्याला 10%नंच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे 2,000 इंटरेस्ट येईल, म्हणजे 20 + 2 असे 22,000 रुपये या ठिकाणी 31/3/19ला पेड करावे लागतील. म्हणजे ह्या ठिकाणी काय बदललेलं आहे, कॅश प्राईस प्रॉब्लेममध्ये माहिती दिलेली माहिती बदलली की प्रॉब्लेम बदलतो. म्हणजे सेम प्रॉब्लेम परीक्षेला TY BCOMच्या सिलेबसला आहे तसे प्रॉब्लेम किंवा एकसारखे प्रॉब्लेम येत नाहीत. त्यामुळं प्रॉब्लेम लक्षपूर्वक वाचून आपण त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, हायर परचेस इन्स्टॉलमेंट प्लस इंटरेस्ट दिला असेल तर प्रॉब्लेम असा सोडवायचा आहे, आणि इन्स्टॉलमेंट इन्क्ल्यूड इंटरेस्ट दिला असेल तर कॅश प्राईस ही काय करायची आहे, हा इन्स्टॉलमेंटमधून कॅश प्राईस वजा करायची आहे, म्हणजे येणारा फरक आहे तो फरक इंटरेस्ट मिळेल. इथं मात्र या ठिकाणी हप्ता म्हणजे कॅश प्राईस प्लस या ठिकाणी इंटरेस्ट केलेला आहे, त्यामुळे शेवटचा हप्ता या ठिकाणी आपण प्लस करून 22,000 पेड केले. म्हणजे आता हायर परचेस प्राईसची टोटल केली की हायर परचेस प्राईस मिळेल 86,000 रुपये, हायर परचेस प्राईस मिळेल, कॅश प्राईस 74,000 रुपये मिळेल, आणि इंटरेस्ट जे आहे ते टोटल इंटरेस्ट 6 4 10 2 12,000 रुपये इंटरेस्ट येईल. अशा प्रकारे टोटल कॅल्क्युलेशन या ठिकाणी येईल. खाली फॉर्म्युला दिलेला आहे बघा, हायर परचेस प्राईस इज इक्वल टू कॅश प्राईस प्लस इंटरेस्ट म्हणजेच हायर परचेस प्राईस, आणि कॅश प्राईस म्हणजेच कॅश प्राईस इज इक्वल टू हायर परचेस मायनस इंटरेस्ट, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कॅश प्राईस मिळेल. अशा पद्धतीनं 2 पद्धतीनं प्रॉब्लेम या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. तर आता तिसरी मेथड आहे, ती तिसरी मेथडसुद्धा बघायची आपल्याला, पण ही मेथड पुढच्या मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला हे पाठवतो आहे, कारण पहिल्या 2 मेथड आहेत त्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही समजावून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय त्याच्यामध्ये बदल आहे, कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे हे ह्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे. हे प्रॉब्लेम मी तुम्हाला गुगल क्लासरूमवरती वहीमध्ये हे लिहून काढायचे आहेत. गुगल क्लासरूमवरती मी हे पाठवतो आहे, आणि ते कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन तुम्ही समजावून घेऊन त्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, ठीक.